नमस्कार मंडळी. ओम नमः शिवाय. दरवर्षी येणारी एक रात्र पण इतर रात्रींपेक्षा वेगळी, शांत, गूढ आणि अत्यंत शक्तिशाली ही आहे महाशिवरात्री. असं म्हणतात की या एका रात्री केलेली थोडीशी भक्तीही हजारो जन्मांचं पाप नष्ट करते. पण प्रश्न असा आहे की महाशिवरात्रीचं व्रत नेमकं कसं करायचं, उपवास कसा करायचा, व्रत कसं सोडायचं आणि 2026मध्ये शिवपूजा कधी आणि कशी करावी. तर आजची ही माहिती तुमच्यासाठी आहे. महाशिवरात्रीच्या संदर्भात महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे, त्याच्या संदर्भातली कथा पुराणामध्ये काय सांगितली जाते ती सुद्धा आपण पाहणार आहोत. तर या कथेला आपण सुरुवात करूया. बघा, पुराणांमध्ये सांगितलं जातं की समुद्र मंथनातून जेव्हा विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात आली. कोणीही ते विष पिऊ शकत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांनी संपूर्ण विश्व वाचवण्यासाठी ते विष स्वतःच्या कंठात धारण केलं. त्या दिवशीची रात्र होती महाशिवरात्री. म्हणूनच या दिवशी भगवान शिवांची आराधना केल्यानं संकट, दुःख, आजार आणि मानसिक त्रास हळूहळू दूर होतो. तर आता हे महाशिवरात्रीचं व्रत कसं करावं, संपूर्ण विधी काय आहे ते पाहूयात. तर बघा, यंदा 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी येत आहे महाशिवरात्र. या व्रताची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला पहाटे सकाळी लवकर उठायचं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. घरात शांतता ठेवायची आहे. मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवण्याचा संकल्प करायचा आहे. यानंतर आपल्या मनात असं म्हणायचं आहे की हे महादेवा, आज मी तुझ्यासाठी महाशिवरात्रीचं हे व्रत करीत आहे. तर मैत्रिणींनो, उपवास कसा करावा बघा. महत्त्वाचा नियम आहे उपवासासंदर्भात. महाशिवरात्रीचा उपवास शरीरापेक्षा मनासाठी अधिक असतो. उपवासाचा प्रकार म्हणजेच आपण हा उपवास निर्जली उपवास करू शकतो. फक्त अनुभवी भक्तांसाठी बघा, फलाहार उपवास म्हणजे जसं की फळं, दूध, साखर, साबुदाणा, दूध, पाणी उपवास. दिवसभर फक्त दूध किंवा पाणी या गोष्टी आपण घेऊ शकतो. लक्षात ठेवा, आजच्या दिवशी तांदूळ, डाळी, तसंच कांदा, लसूण, तळलेले पदार्थ या गोष्टी खाणं वर्ज्य आहे आणि अशा गोष्टी खाणं टाळावं. तर ही शिवपूजा करत असताना बघा, सर्वप्रथम सकाळी उठून आपल्याला स्नानानंतर शिवपूजा विधीला सुरुवात करायची आहे. आपल्या घरात शिवलिंग असेल तर अतिशय उत्तम. शिवलिंग नसेल तर आपण ही पूजा फोटोवरती सुद्धा करू शकतो. तर पूजेची तयारी करण्यासाठी शिवलिंग किंवा भगवान शिवशंकरांचा फोटो गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दूध, दही, मध, साखर, तूप, बेलपत्र असं खूप महत्त्वाचं सामान या ठिकाणी लागणार आहे. धूप, दीप, अगरबत्ती, पांढरी फुलं या गोष्टी आपल्याला सामानामध्ये लागणार आहेत. तर अभिषेक कसा करावा बघा. आता ज्यावरती तुम्हाला मी वस्तू सांगितल्या त्या एका एका वस्तूने आपल्याला शिवलिंगावर या एक एक वस्तू अर्पण करायच्या आहेत. जसं की अभिषेक करत असताना सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करायचा, नंतर दुधाने, नंतर दह्याने, नंतर मधाने आणि नंतर तुपाने आणि त्याच्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी चालेल किंवा तुम्ही पंचामृतानं सुद्धा अभिषेक करू शकता. आता अभिषेक करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम त्र्यंबकम यजामहम हा फक्त 108 वेळा जप केला तरी चालेल. शिवाची कृपा निश्चितच तुम्हाला मिळून जाईल. निशित काळ पूजा बघा, म्हणजे सर्वात शुभ वेळ ही महाशिवरात्रीला रात्रीची निशित काळ अत्यंत फलदायी मानला जातो. या वेळेत केलेली पूजा सहस्रपटीने फळ देते. 2026मध्ये निशित काळ व शुभ मुहूर्त स्थानिक पंचांगानुसार पाहावा, कारण वेळ ठिकाणानुसार बदलते. या काळात शिवाला बेलपत्र अर्पण करा, मनापासून प्रार्थना करा आणि या दिवशी सर्वात जास्त म्हणजे मौन पाळण्याचा प्रयत्न करा. आता हे व्रत आपण करत असताना अतिशय महत्त्वाचा नियम ते म्हणजे उपवास कसा सोडावा, म्हणजेच हे व्रत कसं सोडावं.
तर महाशिवरात्रीचं व्रत हे सकाळी लगेच सोडू नये. व्रत सोडण्याची योग्य पद्धत म्हणजे बघा, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आधी शिवाची पुन्हा एकदा आपल्याला पूजा करायची आहे. गरीब गरजू व्यक्तींना अन्न किंवा पाणी द्यायचं आहे. मग सात्विक अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे. व्रत सोडताना आपल्या मनात कृतज्ञता असावी की हे महादेवा, माझी सेवा स्वीकारा. आणि महाशिवरात्रीचे अद्भुत लाभ जे आहेत ते बघा, जे भक्त श्रद्धेने ही एक रात्र शिवांसाठी अर्पण करतात, त्यांना मानसिक शांतता मिळते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, विवाहामध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारते, तसंच घरात सकारात्मकता वाढते. महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास किंवा पूजा नाही आहे, तर आपल्याला स्वतःकडे पाहण्याची, आपलं मन शांत करण्याची आणि भगवान शिवांशी जोडण्याची रात्र आहे. या 2026च्या महाशिवरात्रीला तुम्ही 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्रीला कमीत कमी एक दिवा तुम्हाला महादेवांच्या पिंडीच्या जवळ लावायचा आहे. किमान एक मंत्र म्हणायचा आहे आणि मनापासून म्हणायचं आहे ओम नमः शिवाय. तर जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.